गेट आणि आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आता आपण थंड नाश्ता करायला आणि परत मंदिरात जाणार आहोत. 2 very boring minutes later. तर आपण झालेलो आहोत नाश्ता कराय. आम्ही डोसा मागवलाय. काय पण असू द्या डोसा शिवाय जमत नाही. समर्थला छान बिस्किट खूप आवडते. तर चहा बघा चहा अँड इकडं आहे डोसा पार्टी. हा तर परत एकदा आपण आलेलो आहोत अन्नछत्र मंडळ आणि स्वामी समर्थांची मूर्ती इथं तुम्हाला दिसत असेल खूप मोठी. इथं पण एक आहे आणि इकडं पण आहे एक मूर्ती. मूर्तीवर फोटो काढून झालेला आहे आणि आता ह्या गाईचं नाव आहे कपिला. इथं आपण फोटो काढणार आहोत. तर तुळजा भवानी माता मंदिरच्या इथं आलेलो आहोत आपण आणि ह्या समोरला इकडे पार्क आहे. पार्क मध्ये एंट्री भेटली तर नक्कीच जाऊ. आणि मंदिर आहे इथं बघा इथं आणि गेट काय उघडलेलं नाहीये. तर आपले तुळजाभवानी मंदिरमध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे आणि पलीकडच्या पार्क मध्ये काय एंट्री नव्हती. गेट बंद होती. 2 hours later. तर आता तुम्ही बघू शकता बघ दाखव आम्ही पोचलोय. तिकडे परत फिरव. आम्ही पोचलोय अक्कलकोट रेल्वे स्टेशनवर. बस स्टॉपवर गेलेलो. बस काय भेटली नाही. खूप गर्दी होती. बस भेटली नाही. आता गंगनापूरला जायचं म्हणतोय. 3 वाजता ट्रेन आहे. जर गेलो तर पुढचा व्हिडिओ तिथं दाखवेलच. पण जर नाही गेलो तर मग इथूनच जाणार आहोत आता कोल्हापूरला. Next day. कुठे पोचलोय? कोल्हापुरात पोचलोय आपण आणि स्टेशन आहे बाहेर. तर आपण आता अक्कलकोट मधून कोल्हापूरला आलेलो आहोत आणि आता कोल्हापूरला जाणार आहोत वर डोंगरावर. आता वाजले 5:30 7 आणि आता चाय गरम चाय. स्वर्गात आलंय. स्वर्गात बघा काय सगळीकडे धुकं पडलेलं आहे आणि आपण पोचलोय आता ज्योतिबा डोंगर. थंडी आहे खूप. भारी वाटून सुटलेला आहे. पुढचं काही दिसना झालंय. महाबळेश्वरला मागे पाडेल असं झालंय. पाऊस येते म्हणताना किल्ला आजपासून झाली आमची पण झाली. व्लॉग करते मी. मुलांना सुट्टी. इथं पोचलोय आजींच्या घरी मामाकडे आणि त्यांना वैष्णवीच्या लग्नाचा व्हिडिओ दाखवलाय. त्यांना बघायचा होता. आणि मंदिर बघा खूप भारी सजवलंय. आणि हा हे एक मेन आहे. हे भांडी बघा खूप भांडी आहेत. जर एक भांडं पडलं ना तर सगळंच पडणार. कसं वाटतंय कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला भांडी बघून. आणि आत्ता किती वाजलेत? 7:30 वाजले असतील. आणि आपण आता थोड्या वेळाने म्हणजे 1 तासाने जाणार आहोत दर्शनाला. आज काय गर्दी वगैरे नाही. दिशाला साप भेटलाय बघा. थोड दिवस होती की सापाच. ओ शेर का बच्चा. शेर का बच्चा बघू.
Later. नाश्ता आलेला आहे आपला. ठेव की. कुणाला आणलाय? मला. तुम्ही खाल्लं ना सगळ्यांनी पूर्ण. विरू डॉन. ह्या घरचा डॉन आहे हा. बघा. आता वाजलेत 9:30 आणि आपण चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने. गर्दी नाहीये असं म्हणतायत, तर बघू चला. आणि पुढे आमच्या मामांचा फोटो लावलेला आहे बघा. फुले वगैरे घेतलेले आहेत आणि आता आपण चाललोय दर्शन करायला. तर आता आपण एंट्री करत आहोत. खोबरं नाही दादा, ज्योतिबाचा मन खोबरं घ्या देवाला. सगळं घेतलंय ना त्यात सगळं. घेतलंय. म्हणायचं म्हणलं घेतलं सोडा. गाभाऱ्यात दर्शन होत आहे आपल्या. आणि जर फोटो काढून नाही दिला तर मी व्हिडिओ काढून नाही दिला तर फोटो टाकेन. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि पुढे मी व्हिडिओ टाकेनच ज्योतिबाचा. देवाचं दर्शन खूप चांगलं झालं. आज गर्दी नव्हती एवढी. आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि सगळा गुलालच गुलाले. सांग मला. Twenty minutes later. वाव, छान वाटते. बघ आता मम्मी आमची शॉपिंग करते काय काय, कारण वैष्णवीचं लग्न आलंय आणि वैष्णवीच्या लग्नासाठी बघतीये ती काय तिला शॉपिंग वगैरे. दिशाला हे सस्याचं कानाचं आवडलंय, दिशाही घेतीये. आणि अजून पुढे पुढे जाऊ, बघू आपण काय काय वगैरे. प्रसाद वगैरे घेतलेले आहेत हो देण्यासाठी सर्वांना. आणि दिशाला हा कलर आवडलाय, बघू वाचतंय का बघू. मम्मी काकांच्या दुकानातने समर्थने घेतलेला आहे स्पिनर. तर आपलं दर्शन झालेलं आहे ज्योतिबाचं. आणि माग इकडे मागच्या साईडला ती कमान आहे ज्योतिबाची. तिथून एंट्रन्स असती, पण आम्ही घरी राहिलेलो मामाच्या, त्यामुळे मागून गेलो. आणि आता इथून पुढे गेलो की त्या साईडला खाली देवीचं मंदिर आहे, त्या साईडला जाणार आहोत आता. तर देवाचं साहित्य वगैरे घेतलेलं आहे आणि आता आपण देवीला चाललेलो आहोत.
तर आपलं दर्शन झालंय आणि इथं ह्या मंदिराच्या बॅक साईडला स्वास्तिक काढायचा आहे. तर मम्मी आणि दिशा दोघी काढतायत. आणि इथून पुढे गेलं ना की एक असे छोटे छोटे दगड आहेत, ते त्याच्यावर एकावर एक ठेवून पण एक करतात. ते आहे का बघते मी, दाखवते तुम्हाला. आहे बघा, या साईडला आहे. सो आता इथे असे जर पडलेले असतील ना दगडे तर आपण ठेवू शकतो असं एकावर एक. हे बघा झालेलं आहे. तर मी हे वाला केलंय, हे छोटं, आणि मम्मीनं आमच्या इथं एक मोठं केलंय. दिशा पण करतीये, बघू, दाखव दिशा. मोठं कर, सप्पाई घे दगड. आणि इथं खूप पोपट आहेत. समर्थ उतर. समर्थची राईड झालेली आहे आणि आता आपण चाललोय माघारी. आणि माघारी चाललेलो आहोत. आता घरी जायचंय, वरती मामाच्या घरी. आणि इथं आता हे तिघे बसलेत. चला आता आपण मंदिरातून आलोय देवीच्या. आणि इथं आहे गणपतीचं मंदिर आणि छोटीशी गुफा आहे. आणि खाली पूर्ण असा दगड आहे, खूप थंड आहे हे. बघितली आम्ही. ओम नमः शिवाय. इथं उंदीर मामा आहेत आणि गणपतीचं मंदिर आहे. सो गणपतीची मूर्ती आहे, खूप छान आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बाबा हे किती जुनं मंदिर आहे. ठीक आहे. आणि आता इथून बाहेर बोलत नाहीत ते, इथून बाहेर पडायचंय. इथून एंट्री होती, इथून एक्झिट. ट्रॅफिक लागलेला आहे आणि आपण ज्योतिबावरून खाली आलोय. माझ्या शेजारी बसले ते. आणि विषय असा झालाय की बसमध्ये कोणच नाही, अख्खी बस खाली आहे, पूर्ण बस मोकळी आहे. आणि आपण आता चाललेलो आहोत रेल्वे स्टेशन. आता आपण कोल्हापूर श्री छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर आलेलो आहोत. आणि हे बघा, समू सेटला आता खूप राग आलेला आहे, मारतोय तो मला. आणि इथे एक मंदिर पण आहे. आणि आपली ट्रेन आहे आत्ता 2:50, म्हणजे 3चीच आहे. आणि आपण जाणार आहोत घरी फायनली कोरेगावला. 3 दिवसानंतर कोरेगावला चाललोय. तर घरी पोचल्यानंतर आपण व्लॉग वगैरे एडिट करणार आहोत. आणि आपली ट्रेन आली आहे आणि इथं खूप वेळ थांबणार आहे ट्रेन. तर इथे एक आम्हाला दुकान दिसलंय म्हणजे. तर आम्ही बघतोय, बॅग्स वगैरे आहेत. तर पर्स वगैरे नाही घेतली. आणि ही बघा दिशा, काय पाहिजे तुला? काय पाहिजे? लस्सी का? तुला काय खायला आणू? बघते मी तिथे, पप्पांच्या फोनवर फोन करते.
ही लस्सी मागते, बघू काय भेटते. बघते की काका लस्सी आहे. लस्सी आहे, लस्सी नाहीये. ठीक आहे, तर दिसायला लस्सी पाहिजे. आणि तुला काय पाहिजे? काय पाहिजे? हा फॅन्टा वय बावळाटच आहे पोरग. एवढं सगळं घेतलंय. लस्सी काय नव्हती, ताक वगैरे फ्रुटी वगैरे घेतलेलं आहे. आणि आपण चाललोय आता. पोचलोय. कशी आहे छास? कशी आहे? एक नंबर आहे. एक नंबर आहे. आणि आता आपण घरी चाललोय कोरेगावला. आपली ट्रिप इथंच संपली आहे. आणि ब्लॉग पण पुढे पडतीलच, 2 पार्टमध्ये करणार आहोत. आणि तुम्हाला ब्लॉग आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपले 300 सबस्क्रायबर्स झाले, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.